श्री स्वामी समर्थ। आज आहे आषाढी एकादशी, वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी। या आषाढी एकादशीला जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व दारिद्र्य हे निघून जाईल। घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील, घरामध्ये सुखसमृद्धी येईल। तसेच ज्या काही अडचणी आपल्या घरात आहेत त्या अडचणी हळूहळू कमी झालेल्या तुम्हाला जाणवतील। हा उपाय करताना आपल्याला संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत हा उपाय केला तरी चालेल। यासाठी आपल्याला आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे। हा दिवा लावताना आपण तुळशीला स्पर्श करायचा नाही, कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तुळशीची पाने तोडत नाही किंवा तुळशीला जलही अर्पण करत नाही। कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा निर्जली व्रत असते। यासाठी आपण हा उपाय करताना तुळशीला स्पर्श करायचा नाही। तर संध्याकाळी आपण एक दिवा घ्यायचा आहे। हा शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये एक भीमसेनी कापूर, एक लवंग आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे। हा दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे। हा दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला जर तुळशीला प्रदक्षिणा करणे शक्य असेल तर 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि जर प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। तसेच हा दिवा लावताना तुम्हाला एक मंत्रही म्हणायचा आहे। हा मंत्र जप केल्याने आपल्यावर विष्णूंची कृपा होते आणि श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर झाल्यानंतर आपोआपच लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावरही होतच असते। कारण जिथे श्रीहरी विष्णू राहतात तिथे लक्ष्मी ही आपोआपच येत असते। म्हणून आपल्याला हा दिवा लावताना श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा देखील म्हणू शकता। अशा प्रकारे आपल्याला तुळशीजवळ हा दिवा लावायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे। तसेच तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुमच्या घरासमोर जर एखाद्या पिंपळाचे झाड असेल तर तुम्हाला तिथे जाऊन तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। कारण पिंपळाच्या झाडावर श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला असा दिवा लावून हळद कुंकू लावून अक्षता अर्पण केल्या तर आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपा होते। तसेच या विशेष दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात। हा उपाय देखील तुम्ही करू शकता। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला दिवाही तुम्ही लावू शकता। हे असे छोटे छोटे उपाय आहेत। असे हे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात। हे उपाय करून तुम्ही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता। तसेच देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास हा कधी सोडायचा असा प्रश्न काही जणांच्या मनात असेल, कारण की उद्या आहे गुरुवार आणि काही लोकांचा उपवास हा गुरुवारी सुद्धा असतो। मग हा आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडायचा, रात्री सोडायचा का तसाच पुढे चालू ठेवायचा, अशा काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, आपण एकादशीचा उपवास हा द्वादशीच्या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करून हा उपवास आपण सोडत असतो। पण जर गुरुवारी तुमचा उपवास असेल तर यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर देवाला आपण जो काही नैवेद्य असेल वरण भाजी भात हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर दूध साखर याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवून तो नंतर आपण ग्रहण करायचा आहे। म्हणजे देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य देवाच्या उष्टा असतो। म्हणजेच हा देवाचा उष्टा नैवेद्य आपण खाल्ल्याने आपला एकादशीचा उपवास सुटतो आणि तसाच गुरुवारचा उपवास देखील सुरू राहतो। हा उपाय तुम्ही करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला जर तुमचा उपवास गुरुवारी असेल तर आषाढी एकादशीचा उपवास अशा प्रकारे तुम्हाला सोडायचा आहे।
तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.